हाय एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण बनवणार आहोत सुरणाचे काप. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी हा नक्कीच छान ऑप्शन आहे. याला आपण व्हेज फिश ही म्हणू शकतो. तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर सुरणाचे काप नक्कीच बनवून बघा. सर्वप्रथम आपल्याला सुरण घ्यायचं आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये सहजपणे मिळेल. तर आपल्याला माती आहे ती आपल्याला चाकूच्या सहाय्याने पूर्ण कट करून घ्यायची आहे, साफ करून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सुरणाचे काप करून घ्यायचे आहेत. जास्त बारीक नाही करायचेत, मीडियम साईजमध्ये करायचे आहेत. 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ वॉश करायचं आहे सुरण. जोपर्यंत माती निघत नाही आहे तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोकम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी ॲड करायचं आहे. कोकममुळे सुरणाला जी इचिंगनेस असतो तो निघून जातो. तर यामध्ये आपल्याला मीठ, लाल तिखट मिर्च पावडर, हळद ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच. त्यानंतर 10 मिनिटं झाकण लावून बंद करून ठेवायचं आहे. तर आपण सुरण फ्राय करायची तयारी करूया. त्यासाठी तांदळाचं पीठ प्लेटमध्ये स्प्रेड करून ठेवायचं आहे. तवा गरम करून तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. सुरण्याचे खापे तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. जसे आपण फिश फ्राय करतो तसेच आपल्याला सुरण पण फ्राय करून घ्यायचं आहे. जर कधी श्रावण महिना असेल आणि फिश खायचं क्रेविंग असेल तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता सुरण एका साईडने प्रॉपर कुक झाले, फ्राय झालं आहे. मी त्याला चाकूच्या सहाय्याने उलट करत आहे. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील क्रिस्पी असे सुरणाचे काप. आवश्यकतेनुसार तेल स्प्रेड करत राहायचे आहे जेणेकरून सुरण करपू नयेत. तर आपले क्रिस्पी असे सुरण रेडी आहेत. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ सॉफ्ट. हे तुम्ही साईड डिश म्हणून खाऊ शकता. मी तर भात, वरण आणि ॲज अ भाजी म्हणून मी हे खाते. मला हे खूप आवडतं. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Till then, bye.